हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माधुरीज रेसिपी मराठीमध्ये। चला तर आज आपण बघणार आहोत गरमागरम असा झुणका। यासोबत बाजरीची भाकर किंवा तांदळाची म्हणा किंवा नागलीची म्हणा खूप छान लागते। एकदम गावरान पद्धतीने झुणका कसा बनवायचा ते आज रेसिपीमध्ये सांगणार आहेत। या ठिकाणी मी गॅसवरती कढई ठेवून 2 चमचे तेल यामध्ये गरम करायला ठेवलेलं होतं। तेल व्यवस्थित गरम झालं का जिरे आणि मोहरी, जिरे व्यवस्थित फुलले की मोहरी टाकायची। मोहरी अशी व्यवस्थित तडतडली पाहिजे। तुम्ही बघू शकता फोडणी जर एकदम खमंग बसले ना पदार्थाला तितकीच चव उतरते। या ठिकाणी जिरे मोहरी व्यवस्थित फुलले आहे। मी 2 मीडियम आकाराचे कांदे या ठिकाणी बारीक करून घेतलेले आहे। कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवलं झुणका बनवताना तरी चालेल, खूप छान लागतो। या ठिकाणी मी 2 मीडियम आकाराचे कांदे या ठिकाणी कापून टाकलेले आहेत। छान व्यवस्थित बारीक कट करायचे। झुणका बनवताना झुणका थोडासा तिखट छान लागतो। या ठिकाणी कांदा टाकल्यानंतर व्यवस्थित आपण तेलामध्ये परतवून घेऊया। 4 ते 5 मिनिट कांदा एकदम असा मऊसूत होईपर्यंत आपण छान भाजून घेणार आहोत। वरतून असा लसूण भरपूर असा टाकून घेणार आहोत। तुम्ही तेलामध्येही लसूण टाकला आधी कांद्याच्या आधी तरी चालेल। या ठिकाणी मी वरतून असा लसूण टाकून घेतला आणि 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित हे सर्व मिश्रण मऊसूत होईपर्यंत शिजवून घेणार आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। या ठिकाणी बघू शकता 4 ते 5 मिनिट नंतर कांदा एकदम असा मऊसूत झालेला आहे आणि लालसर रंगही आलेला आहे। कांदा व्यवस्थित भाजला की त्याची चव छान लागते। या ठिकाणी कांदा व्यवस्थित भाजून झालेला आहे। यावरती मी हळद टाकलेली आहे। त्यानंतर लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका। तुम्हाला कितपत तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही लाल तिखट टाकू शकता। या ठिकाणी मी घरचं साठवणीचं जे लाल तिखट असतं तेही यूज केलेलं आहे आणि काश्मीरी लाल तिखट पावडर तीही वापरलेली आहे। 1 चमचा काश्मीरी लाल तिखट आणि 1 चमचा साठवणीचं लाल तिखट जे नेहमी आपण बनवतो उन्हाळ्यामध्ये ते वाला। या ठिकाणी मी 1 कप बेसन घेतलेला आहे। 1 कप बेसन मी व्यवस्थित यामध्ये कांद्यामध्ये परतवून घेणार आहे। व्यवस्थित पूर्ण कांद्याचं कोटिंग त्याला येईपर्यंत छान मिक्स करून घ्यायचं। झुणका बनवतोय त्यामुळे थोडासा तिखटच छान लागतो आणि भाकरीसोबत जर खाणार आहे ना तर थोडा स्पायसीज बनवा, खायला तितकाच छान लागतो। या ठिकाणी एकदम व्यवस्थित परफेक्ट असं मिक्स करून घ्यायचं। पूर्ण कांदा पिठामध्ये असा घोळून घेतला पाहिजे। कांद्याचं प्रमाण जास्त ठेवलं ना खूप छान लागतो। एकदम साध्या आणि सोप्या रेसिपीज असतात, फक्त करताना माप व्यवस्थित असावं। जर कोणतीही वस्तू करताना माप जर व्यवस्थित असेल ना तर कोणताच पदार्थ बिघडत नाही। या ठिकाणी मी पाणी गरम करून घेतलेलं आहे। गरमच पाण्याचा वापर या ठिकाणी झुणका करण्यासाठी करायचा आहे। पटकन मिक्स करून घेऊया। पाण्याचा वापर जास्त प्रमाणात करायचा नाही आहे, कारण आपण बेसन किंवा पिठलं जे म्हणतो ते आपल्याला या ठिकाणी बनवायचं नाही आहे। झुणका हा थोडासा सुकाच असतो, त्यामुळे खूप पाणी यामध्ये यूज करायचं नाही। तुम्ही बघू शकता मी पाण्याचा खूप प्रमाणात वापर केलेला आहे। चवीप्रमाणे मीठ आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया।
व्यवस्थित मिक्स करून आणि 5 ते 6 मिनिटं व्यवस्थित कमी गॅसवरती शिजून घ्यायचं. खूप जास्त घाई गडबड गॅस बंद करण्याची अजिबात करायची नाही. मला थोडंसं सुक्कं सुक्कं वाटत होतं, त्यामुळे मी अजून थोडंसं पाणी गरम यामध्ये ॲड केलं. खूप जास्त पातळ नाही होणार, म्हणजे बेसन पीठ छान शिजेपर्यंत मॅक्झिमम तेवढं पाणी यामध्ये ॲड करायचं आहे. खूप जास्त पातळही नाही झालं पाहिजे आणि खूप जास्त असं सुक्कंही नाही झालं पाहिजे. बेसन पीठ म्हणजे शिजून त्याचा फ्लेवर पिठाचा चेंज झाला पाहिजे इतपत पाणी यामध्ये ॲड करायचं आहे. साधारणतः मला यासाठी 1 कप बेसन पिठाला 1 कपाला थोडंसं कमी पाणी या ठिकाणी लागलेलं आहे. दिसायला असा लालसर छान आणि भाकरीसोबत गरमागरम भाकरीसोबत असा गरमागरम झुणका खूप छान लागतो. वरतून अशी भरपूर सारी कोथिंबीर. वाव, व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घेऊयात. सात ते 8 मिनिटं व्यवस्थित कमी गॅसवरती शिजून घ्यायचं. या ठिकाणी तुम्ही बघू शकता झाकण ठेवून मी पुन्हा एकदा वाफ छान काढून घेतलेली आहे, म्हणजे पिठाच्या गठुळ्याही राहत नाही आणि पिठाचा खूप छान टेस्टही लागते. पिठळ किंवा असं पीठ लागत नाही खाताना, खूप छान लागतं. तर मग डिशमध्ये काढून घेऊयात. या ठिकाणी गरमागरम असा झुणका नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा. तुमच्याकडे जर वेगळ्या कोणत्या पद्धतीने बनवत असेल तर तेही कमेंटमध्ये सांगितलं तरी चालेल. वा, तुम्ही बघू शकता खूप असा सुक्काही नाही झाला आहे आणि खूप असा पातळही नाही. वरतून अशी कोथिंबीर. वाव, दिसायला तितका सुंदर दिसतो, खाण्यासाठी तितका छान लागतो. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने रेसिपी असतात, त्यामुळे मस्त खा, स्वस्त राहा. बाय बाय.